मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको होय? सुख झाले हो साजन, सुख झाले हो साजनी, तो हा भेटल बरवा, तो हा भेटल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. सर्व सुखा
सुखाचे बापर कुमार देवी वरा देवी वरा देवी वरा देवी वरा हे बाप बाप र हो हो आ बाप र कुमार हे बाप बापर कुमार बापर कुमार देवी बापर कुमार देवी तो विठ्ठल वाह वाह तो विठ्ठल तो हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल तो माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बर तो हा विठ्ठल बर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरि जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम
सारासार विचार करा उठाव सारासार विचार करा उठाव सारासार विचार करा उठाव सारासार विचार करा उठाव नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे नामधरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम कुळी वाचे स्मरा राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरा राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम दर्याकिनी महर्निसी दर्याचे ने महर्निशे दर्याचे ने महर्निशे दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू सामने कोटी कुळीती पुनीत म्हणे कोटी कुळिते पुनीत सुखामणे कोटी कुळीती पुनीत म्हणे कोटी कुळिते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट दयाच्या चिंतने निर्जल संकट दयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू तराल दुर्घट भव सिंधू विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा याला म्हणतात वारकरी नाथ. जय हो. वा वारकरी. थोडा कडक आवाज करा ना आवाज रे ना रे ना
सारा सार विचार करा उठी सारा सार विचार करा उठी सारा सार विचार करा उठी सारा सार विचार करा उठावो मधुरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने दिसेल दयाच्या चिंतने दिसेल नाम धरा कंठी कंठी विठोबा धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने दयाच्या चिंतने फिरसेल संकट कराल दुर्गटे भवशिंदू तरा तराल दुर्ग धराल
क्या बात है, वाह वाह. संकट तराल दुर्घट भव सिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मरा राम जन्मुनिया कुळी वाचे स्मरा राम धरी हाची निम अहरनिसी तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला. श्री राधे जी मेरे स्वामी जी मेरा राधे जी खुदा से जन्म जन्म दीजो मोहे वृंदावन को वास पांडुरंगा करू प्रथम पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन
सर जरज निज मन मोकर सुधारी बरनो रघुबल विमल जसु जोदायक भल चारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय हरि तस्मै नकाराय नमः शिवाय देवराज सेव्यमान पावनाग्रि पंकजं लालयज्ञ सूत्रं इंदुशेखरं कृपाकरं नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबर नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबर काशिकापुराधिनाथ कालभैरवं भज काशिकापुराधिनाथ कालभैरवं भज भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठं सिद्धार्थदायकं त्रिलोचनं कालकालं अम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भज काशिकापुराधिनाथ कालभैरवं भज भानुकोटि भास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठं सिद्धार्थदायकं त्रिलोचनं कालकालं अम्बुजाक्ष मक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भज काशिकापुराधिनाथ कालभैरवं भज काशिकापुराधिनाथ कालभैरवं भज कालभैरवं भज कालभैरवं भज दया घन शंकर गुरु महाराज 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 जय जय शंकर पुरविधी दादा का दया घन शंकर गुरु महाराज दया घन शंकर गुरु महाराज दया घन शंकर गुरु महाराज विठ्ठल सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्घट भव सिंधू प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता उच्चारला अभंग महान वैष्णव भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण दोंपन पाचव्या वेदाचे निर्माते अखंड जनकल्याण करता आपल्या मुखारविंदातून स्पष्ट करा अमृतवाणी या जगाला देणारे साधू संतांचं जीवन हे जगाच्या कल्याण करत असते हे दावून देणारे अनाथांचं योग्यांचं मायबाप ज्यांना बाप ज्यांना म्हटलं जातं असे असणारे जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबारा यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग आणि या 4 चरणाच्या अभंगामध्ये महाराज 2 चरणाच्या मनुष्याला जीवनाचं सार काय असार काय याचा विचार करायला होतात विठ्ठल विठ्ठल अभंग काही फार चरणाचा नाही साधा सोपा सरळ 4 चरणाचा आहे 4 चरणाच्या अभंगामध्ये 2 चरणाच्या मनुष्याचं जीवनाचं सार्थकच आहे आणि म्हणून आपल्या मनुष्य जीवनाचं सार्थक कसं करावं याचं यथार्थ वर्णन महाराजांनी अभंगामध्ये केलेलं आहे आणि अभंगामध्ये महाराज सांगतात जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने आपल्या जीवनामध्ये आपलं सार काय असार काय जाणून घेतलं पाहिजे मग महाराज आम्ही अज्ञानी जीव आहोत आम्हाला नाही कळत चांगलं काय वाईट काय सार काय असार काय तुम्ही ज्ञानी आहात अहो देव सगळं तुमच्या सोबत करतो देव तुमचं ऐकतो याचा अर्थ तुम्हाला सगळं ज्ञात आहे तुम्हाला माहित आहे सगळं मग तुम्हीच असं करा तुम्हीच आमच्या सार असार आमच्या फायद्याच्या किंवा आमच्या चांगल्या गोष्टी सांगा आमच्या हिताच्या गोष्टी सांगा मग महाराजांनी सांगावं मनुष्याने सार असार गोष्टी ओळखावं जरी तुम्हाला नाही कळत बाबा मी सांगतो जीवनाचं साराचंही सार काय असेल एक मात्र भगवंताचं नाम आहे जे तुम्ही आम्ही कंठाशी धरलं पाहिजे कारण देवापेक्षा सुद्धा मोठं काय आहे तर देवाचं नाम आहे मग नामानं काय होतं तयाच्या चिंतने संकट जागेवर निघून जातं आपण म्हणतो संकट येतात पण नाव घेतल्यानंतर संकट लांबूनच पळून जातात बाबा पण आपल्याला त्या नामाचं एवढं सामर्थ्य कळलं नाही आपल्याला नाम घेतल्यानंतर संकट लांबूनच निघून जाईल नवे नवे
भवसागर तरायला आपल्याला मदत होईल नाम साधनेने. म्हणून नाम फार महत्वाचं आहे. मग जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने नियमच करावा. मी नामाला धरणार आहे, मी नामाशिवाय दुसरं काहीच करणार नाही, मी भगवंताच्या भजनाला मी रामाला धरणार आहे, भगवंताच्या भजनाला हा माझा नियम आहे. एवढं फक्त आपण ठरवलं पाहिजे. आणि मग महाराज सांगतात की जर भगवंताचं गुण आवडीनं प्रेमानं भावानं गायलं तर त्या नामानं तुमचा उद्धार होतो, आमचा उद्धार होतो, पण आपल्या कोटी कुळाचा उद्धार होतो फक्त नामानं. म्हणून ते नाम गरजेचं आहे. म्हणून आजचा हा सुंदर असा अभंगाचा शब्दशः अर्थ चिंतनाकडे वळण्यापूर्वी फक्त एक असो न स्वभावालो तुझी आठाया सोन स्वभावालो तुझी आठाया आलो तुझी आठाया कृपा तुझी पाहे माझ्याकडे पंढरी राया. सोन स्वभावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. असो न स्वभावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. विठ्ठल विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. तसं सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहित आहे कशानिमित्त जमलोय, कशानिमित्त कीर्तन आहे माहित आहे ना सगळ्याला माहीत असलं तरी कीर्तनकाराचं कर्तव्य. म्हणून आज या ठिकाणी श्री पिंपळेश्वर वाकडेश्वर मंदिर शेरेवाडी या ठिकाणी श्री दत्त जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, श्री गुरुचरित्र पारायण सोहळा या ठिकाणी मोठ्या उत्साहात थाटामाटामध्ये साजरा होतोय. आणि या कीर्तन महोत्सवातील आपल्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यातील आजचा कितवा दिवस आहे? लाडक्या बहिणीनं बोला ना जरा. माझं इकडं काही घेणं देणं आज नाहीच, आज इकडंच आवाज आला पाहिजे. त्याच्यामुळे आज कितवा दिवस आहे मी इकडं म्हणते म्हणून फक्त यांनी बोलायचं नाही, तुम्ही पण बोललं पाहिजे, आपलं पैसे वसूल झालं पाहिजे. पण आता बघा कितवा दिवस आहे. तुम्ही म्हणसाल महाराज पत्रिका तुमच्या हातात आहे मग आम्हाला का विचारायचं. त्याचं कारण मला पण कळलं पाहिजे तुम्ही किती दिवस येत आहे का नाही. दुसरा दिवस म्हणताय म्हणजे तुम्ही 2 दिवस झालं येत आहे. बघा सप्ताहाचा आपल्या कार्यक्रमाचा दुसराच दिवस आहे, पण एवढी संख्या, एवढं हे नियोजन, काय वातावरण आहे. खरं कीर्तनाला शोभा वातावरणाशिवाय नाहीच बाबा. फार गुणी माणसं आपल्या इकडं आहेत आणि अशी माणसं भरून आली ना फार आनंद होतो बाबा, फार आनंद. म्हणून फार गुणी माणसं या ठिकाणी आहेत. माझ्यापेक्षा वयाने ज्ञानाने अधिकाराने मोठी असणारी सर्व मंडळी माझ्यासारख्या पामराचं कीर्तन श्रवण करायला आलेत. याच्यापेक्षा माझं महत् भाग्य अजून काय असू शकतं. विठ्ठल विठ्ठल. आणि आज या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे, ज्यांच्यामुळं आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या दर्शनाचा योग आला. ते सर्वांच्या परिचयाचे असणारे, अगदीच ज्यांच्यामध्ये ज्ञानाचा सागर भरलेला आहे असे असणारे सागर महाराज वाहक, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. बाबा मला प्रश्न पडलाय की तुम्ही मला का बोलवलं नाही, का बोलवलं. एवढं चांगलं गायक आहेत, एवढे चांगले वादक आहेत, एवढे चांगले टाळकरी आहेत, एवढे चांगले बसणारी आहेत, एवढे चांगले पेटी मास्तर आहेत, एवढी सुंदर सिस्टीम, एवढं चांगलं असताना मला कशाला बोलवलंय. माझं काही काम आहे इथं असं वाटून घेऊ नका, नाही तर कीर्तन आपलं अर्ध्यात राहील. बरं आपल्याला इथं कीर्तन करायचे, पण फार सुंदर नियोजन. सागर महाराजांनी जेव्हा फोन केला महाराज छोटा आहे हो, आपल्यात आहे हो, तेव्हा आम्हाला असं वाटलं नव्हतं हे आपल्यातले हे असलं कितीतरी भारी आहे. मोठं असण्यापेक्षा ही असलं भारी आहे. आणि कोण म्हणतोय मोठं नाही, 10 सप्त्याला मागं सारीला असलं सप्ताह आहे. फार गोड बाबा. आणि फार सुंदर वातावरणामध्ये आज या ठिकाणी सुंदर असे असणारे गायनाचार्य बाळकृष्ण दादा, आमचे माऊली मामा या ठिकाणी, दोघांसाठी जोरदार टाळ्या होत्या हो. आता हे ह्यांचं गायन कळायला ना तुम्हाला 2 जन्म अजून घ्यावे लागतील, नाही कळणार आहे तुम्हाला. कारण गायक कुणालाही म्हणत नाहीत आजकाल, गायक कुणीही झालं बरं का, पण मंद्र सप्तक, मध्य सप्तक आणि तार सप्तक या सप्तकातील स्वरांना जो स्पर्श करतो तो खरा गायक. काय गायन आले म्हणजे एकदम खाली पण जायचे नाही, गेले म्हणजे एकदम वर पण जायचे. आम्ही मध्येच टाकलो होतो म्हणून बरं आहे. पण फार गुणी या ठिकाणी गोड गायनाचार्य आपल्याला लाभलेत. आणि आपल्या सप्ताहाची शोभा वाढवायला सुंदर असे मृदुंगाचार्य, वा 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 वा, एकुलते एक आहेत पण 10
10 जाणारा मागं सारखी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. करावं तेवढं कौतुक कमी. आमचे गणेश दादा नावाप्रमाणे गणपती बाप्पाच आहे तुम्ही. म्हणून फार सुंदर असं वादन या ठिकाणी आहे. स्वराला स्वर देणारे पेटी मास्तर बाबा आहेत आणि सर्व असणार हे बालगोपाल, सर्व टाळकरी. टाळकऱ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या बरं. कारण हे टाळकरी कीर्तनात टाळ घेऊन नाचतात, यांना सामान्य समजायचं नाही. आमच्या गुरुवर्यांनी आम्हाला फार गोड वाक्य सांगितलं होतं, 1-2 डिग्री घेऊन आपल्याला अधिकारी, एखादा मोठा नेता काही ना काही होता येईल. नेता होणं सोपं आहे, अधिकारी होणं सोपं आहे, परंतु कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिला 10 जन्म पुण्यवान जीवात्माचे घ्यावा लागतात, तेव्हा एका जन्मात गळ्यामध्ये टाळ पडतो. कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहणाऱ्याला कधी सामान्य समजायचं. काय ताल धरत होते, हा बाबा खरं सांगू, एवढी गुणी लेकर मगाशी काय ताल धरला होता, काय नाचत होती. पोरांनो मला ना तुमची मयाच यायला लागली, काय पण म्हणा, फार गुणी आहेत. आणि म्हणून तुमचे आभार. सुंदर अशी साथ देत आहेत, सुंदर असे आपले चोपदार बाबा आहेत. तसं महाराजाच्या डबलच आहेत, पण असं चोपदार लागतात बरं. महाराजाला भक्कम आधार कुणाचा असतो. या घोळक्याने बाय आल्या तर महाराजाचं काय खरं आहे, उचलून बाहेर नेऊन टाकतील मला. म्हणून हे बरं आहे आपलं, तुम्ही असंच पाठीमागं राहा. आणि आधी करून असणारे सर्व मंडळी आणि आपलं हे कीर्तन नवे आपल्या भागामध्ये यूट्यूब चॅनल ज्यांचं टॉपला नाव आहे तशा असणारे आपले ओम साई क्रिएशन, चैतन्य दादा, रोहित दादा ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. माझ्यावरती अगदी बहिणीसारखं प्रेम करतात आणि या भागातच नव्हे तर महाराष्ट्रभर नाव करण्याचं काम त्यांनी केलं. त्याच्यामुळे कितीही बोललं तरी कमी आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांचं विशेष आभार मानावं असं मला वाटतं बरं का, ते म्हणजे आजचे सुंदर असे जे सिस्टीमवाले दादा आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. तुम्हीच आहे ना, तुमचीच आहे का, लाजू नका, मी काय तुम्हाला काय घेऊन जाणार नाही, पण तुम्हीच आहे ना, बरं चला ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. फार सुंदर सिस्टीम आहे, करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि माझं तुम्ही कीर्तन अवश्य बघा, बाकीचे कीर्तन पाहिली ना, मी बाकीच्याचं कौतुक कमी करते, पण सिस्टीमवाल्यांचं कौतुक आवर्जून करते. याला मेहनत लागते बाबा, याला कष्ट लागतं. हे एक जर जळलं, जळून या, पण जर जळलं 10-12 हजाराचं नुकसान आहे. पण आपले कार्यक्रम चांगले व्हावे याच्याकरता स्वतःच्या नुकसानाचे सुद्धा ते पर्वा करत नाहीत. म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा, जीव ववाळून टाकावा अशी सिस्टीम आहे बरं का बाबा. फार सिस्टीम सुंदर आहे. आणि मी खरं सांगा दादा, एवढं का बोलायचं, खटाव भागामध्ये परवा काल गेल्यानंतर तिथं गेलो, अशी सिस्टीम होती. आणि ते लोक म्हणतात ना, दररोजच कुठं गुलाबजाम खायला मिळतं, कधी कधी भाकरीचे तुकडे खावे लागतात. नाही, पण आम्हाला दररोज, काल गुलाबजाम होता, आज बालुशा आहे, आम्हाला बरंच आहे दररोज बाबा. आणि म्हणून खरंच सुंदर. आणि काल सुद्धा एवढी सुंदर सिस्टीम होती. मी एवढं कौतुक केलं आणि कीर्तन माझं सिस्टीमवाल्या कुणाला नाही आवडलं, सिस्टीमवाल्या दादांना आवडलं. कीर्तन झालं, त्यांनी माझी भेट घेतली. भेट तुम्ही पण घ्या. भेट घेतली त्यांनी आणि 5,000 रुपये काढून दिलं. कारण केलेलं कौतुक त्यांना, तुम्हाला कसं माहित, केलेलं कौतुक त्यांना आवडलं. दादा मी खरं सांगते गाड्या, बहिणीच्या नाताने खरं सांगते, त्यांच्यापेक्षा तुमचं डबलच कौतुक केलं. का इकडं त्या नळ, हे काय आहे, नळ कॅनल काय आहे, कॅनलच्या पलीकडच आमची गाडी लावली. भेट घ्या तेवढी. मी माणसं चांगली लक्षात ठेवते. त्यांनी किती दिलं तर तुम्ही किती द्या, मला पाकिटाचीच गरज नाही. विठ्ठल या ठिकाणी असणारे सर्व मंडळी, आमचे मामा या ठिकाणी, आबा मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. कदम महाराज या ठिकाणी, सस्ते महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आदी करून असणारे सर्व मंडळी, काही परिचयाची मंडळी आहेत, काही अपरिचयाची आहेत. सगळ्याचा नामोल्लेख करणं शक्य नाही. या ठिकाणी असणारे विश्वजित दादा आहेत. आणि आजचं ज्यांचं सौजन्य आहे ते मोहन किसन निकम आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होत्या. सुंदर असं अन्नदान, आजचं सौजन्य ज्यांच्याकडे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या बरं. आपल्याला सगळ्याचं कुणी राहू द्यायचं, सुरुवात सगळ्यापासून, परत म्हणायला नको असं झालं तसं झालं, म्हणून सगळ्याचे आभार. आणि या ठिकाणी आता गोड असं चिंतन आपल्याला ऐकायचं. विठ्ठल 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 विठ्ठल
दिव्य अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आहे. बाकीच्या देवांचा विचार केला, गुरुदेव दत्तात्रेयांचा विचार केला तर बघा बाकीच्या देवांना कसंही चालतं, गुरुदेव दत्तात्रेयांना कसंही चालत. त्यांना नियम आहे, त्यांना कडक एके कडक बरं का. जसं बाकीच्या नात्यात सगळं खपतं पण सासूच्या नात्यात खपत. कशा हसल्या बघा, तुमचं बोललं की तुम्हाला हसूच येतं. म्हणजे हे बघा तसं गुरुदेव दत्तात्रेयांच्या बाबतीत कडक आहे. म्हणून त्यांची सेवा करत असताना निष्ठेने करावी. उगा आपलं फायद्यापुरतं जर केलं तर त्यांना साधं समजायचं नाही. त्यांचा झटका काय असतो तर गाणगापूरला जाऊन तुम्ही बघून या काय झटका असतो त्यांचा. मला जास्त त्यांचं चरित्र वर्णन करायचं नाही कारण आपल्याला ते दररोज पाहायचं आहे नाही का. आज गुरुदेव दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त हा सप्ताह चालू आहे. तर कीर्तनाला प्रारंभ करत असताना एक जोरदार खणखणीत दणदणीत जयघोष आपण करूया मगच पुढे जाऊया. कराल ना सगळे जयघोष? कराल ना? अय शेरेवाडीकर जयघोष. अहो आवाज येऊ द्या ना. करायचा का जयघोष? करायचा का? झोपल्या का काय? हो आवाजच ये ना तुमचा. जरा जोरदार खणखणीत येऊ द्या ना आवाज. लाडक्या बहिणीचा सुखाचा दिवस आहे तर जरा आवाज येऊ द्या. हा इकडं पुरुष मंडळी खरं सांगू दादा मी फक्त वरण भातावचे तरी मी एवढं वरडते आणि तुम्ही इकडच्या गडी जरा दूध काल्यावचे दिसते. ते दन करता येतो कसा जोरदार आवाज आला पाहिजे. बरोबर आला पाहिजे का नाही? आला पाहिजे का नाही? हा मी दुसऱ्या गावात गेल्यानंतर उद्या कार्यक्रमाला मी गेल्यावर म्हटलं पाहिजे आवाज कुणाचा? शेरेवाडी कराचा म्हणलं पाहिजे का नाही. त्याच्याकरता जोरदार खणखणी दणदणी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव. एकटीनेच म्हणली मी. आवाज येऊ द्या माझ्यासोबत म्हणायचंय जोरदार खणखणीत दणदणीत. जे जोरात म्हणाव त्याला माझ्याकडनं 100 रुपये बक्षीस. उग उग मनाला लय लागून घ्यायचं नाही कोणी नाही. म्हणजे नाही महाराज जपूनच राहावं लागतं. एकदा अशीच म्हणजे उग उग म्हणायचं ध्यानातच नाही. एक म्हातार बाबा गाडीकडे गेली तरी मला सोड नाही मग अवघड आहे. त्याच्यापेक्षा पण जोरदार खणखणीत दणदणीत झालं पाहिजे. अवधूत चिंतन वासुदेव हरी. नाही आला आवाज. कसा आवाज यावा लागतो? आवाज असा काढला ना ते धरती सुद्धा कडाडली पाहिजे. धरती सुद्धा थरथरली पाहिजे. आपल्या गुरुदेव दत्तात्रेयांनी विचार केला पाहिजे अरे माझ्या जन्मोत्सवाचा सोहळा गावोगावात चालू आहे. सगळे माझे नाम यज्ञ करतायत. सगळे माझ्यासाठी काही ना काही करतात पण शेरेवाडी की बात कुछ अलग है रे बाबा असं म्हणलं पाहिजे का नाही. शेरेवाडीचं नादच नाही करायचं. देवाला वाटावं याच्याकरता जोरदार खणखणीत दणदणीत सगळ्यांनी देवापर्यंत आवाज गेला पाहिजे का नाही. देवापर्यंत हाय ना बाबा. तुम्हाला काय माझा आग्रह नाही. तुम्ही लय लोड घेऊ नका. तुमच्या अजून पुढच्या वर्षी सप्त्याला गरज आहे. लय लोड नाही घ्यायचा. पण तरुण पोरं ज्याला वाटतं यंदा लग्न व्हावं त्याने जोरदार खणखणी झालं पाहिजे. जोरदार अवधूत चिंतन वासुदेव हरी. हरीलाच बंद पडते आपलं. आपलं कीर्तनच पुढे जाणार नाही. वासुदेव हरी साधं सोपं. आता नीट म्हणा. तुम्ही नाही म्हणला की आता बघा तुम्ही आता जोरदार सगळ्यांनी म्हणायचं अवधूत चिंतन श्री गुरुदेव वासुदेव हरी. वा 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 आता म्हणला गड्या. आता आवडलं बस. हे लागतं देवाला अंतकरणातून. भले जोरदार नका नाव घेऊ पण अंतकरणातून घ्या कारण देवाला तुमचं अंतकरण पाहावं लागतं. आणि म्हणून आज या ठिकाणी गुरुदेव दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा सुंदर असा असतं. आजच्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा. फार कमी वेळ आपल्याकडे आहे पण कमी वेळेमध्ये जास्तीचं चिंतन पाहिजे. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे अभंगाची सोडवणूक करणं गरजेचं आहे. न अभंगाकडे वळूयात. विठ्ठल 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 अभंगामध्ये फार गोड महाराजांनी सांगितले. काय? सारासार विचार करा उठाउठी. माणसाला विचार कराय भाग पडतात महाराज. अरे माणसा विचार
का विचार कर म्हणा हे जीवन नाही. पुन्हा पुन्हा आयुष्य भेटत नाही. मिळाला मनुष्य देह काल एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा. मनुष्याचा मनुष्य जन्म सहजासहजी भेटत नाही आणि भेटला ना तर तो कळत नाही. मग कळण्याकरता आपल्याला काय करावं लागतं? जीवनाचं सार काय आसार काय हे जाणून घ्यावं लागतं. म्हणून आपल्याला विचार करायला होतात जीवनाचं सार काय आसार काय. बरं आपल्याला विचार का करायला होतात? त्याचं कारण आहे. प्राण्या दुसऱ्याला का सांगत नाही? हे म्हशी तू विचार कर, हे मांजरा तू विचार कर, हे चिमणी तू विचार कर, हे कावळ्या तू विचार कर. नाही म्हणत महाराज काय म्हणतात? अरे माणसा विचार कर. त्याचं कारण आहे आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जान सर्वथा. कारण मनुष्य देहात जे आहे ते दुसऱ्या कुठं नाही का. याच देही घडे देवाचे भजन, याची देही घडे देवाचे भजन, देही घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही खोटे, आणि कहे ज्ञान नाही खोटे हो, आणि कहे ज्ञान नाही खोटे. याची देही घडे देवाचे भजन, देवाचे या देहाने जे करता येतं दुसऱ्या कशाने करता येत नाही. म्हणून या देहाचं महत्व समजलं पाहिजे गड्या. म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने जीवनाचं सार जाणावं याच्याकरता महाराजांनी सांगावं. विचार करा. मग कसा करा? क्षणाक्षणाला करा का क्षणोक्षणा हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. म्हणून माणसानं विचार प्रत्येक गोष्टीचा. पण आता आपल्याला लय विचार घ्यायचा नाही. महत्वाचं दोनच, सार आणि आसार. माणसाने सार गोष्टीचा विचार केला पाहिजे. मग साधं सोपं गणित आहे, सगळ्याला कळतं. सार म्हणजे काय हो? नाही माहित तुमच्याकडं? मी कशाला आली, घाबरू नका, मी आहे ना सांगायला. सार म्हणजे ज्या गोष्टी आपल्या साध्या सोप्या भाषेत बरं का, ज्या गोष्टी आपल्या उपयोगात येतात किंवा ज्या गोष्टीचा आपल्याला उपभोग घेता येतो त्या म्हणजे काय झाल्या? ज्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होतच नाही, आपल्याला उपभोग घेता येत नाही, वापर होत नाही, त्या म्हणजे काय झाल्या? आसार झाल्या. आता बघा, आता इथं लेकरं जमलेत. लेकरं चॉकलेट खाता तुम्ही? चॉकलेट, हा चॉकलेट सार आहे, पण चॉकलेटचा कागद काय आहे? आसार आहे. कागद कुणी खात नाही खात कागद, म्हणून कागद काय झाला? आसार झाला, पण चॉकलेट सार आहे. बरं हे नाही कळलं, अजून घ्या. आंबा खाल्ला? आंबा सगळ्यांनी खाल्लेला आहे. आणि इकडचं मला माहित नाही, पण जाव आहे लोकांचा तो सीझनच आहे. सासरवाडीत जायचा झाला, आता येतोय उन्हाळा जो. आता बाबा आंबा सगळ्याला माहित आहे, आंब्याची साल खाता येते? पिकलेल्या आंब्याची साल नाही, मग काय झाली? आसार झाली, खाता येत नाही. आता काही लोक त्या सालीला सुद्धा सोडत नाही. खा 300 रुपये किलोने आणलाय, साल सोडता का काही? म्हणून सालीला सुद्धा खातेत लोक. कच्ची असल्यावर तर चटणी करून खातेत, तो भाग वेगळाच. पिकलेलं तर काही सोडूच नका बाबा. आता पण पिकलेली खात नाहीत, म्हणून पिकलेली काय झाली? ती साल आसार झाली. त्याच्या आंब्याच्या आतली कोय काय झाली? सारखा आसार. आणि आंब्याच्या आतला रस काय झाला? सार झाला. का? आपल्याला रस चाकता येतो. पण हे नाही, साधं सोपं अजून घ्या. पेढा खाल्ला? पेढा खाल्ला? नवसाचा पेढा, कशाचा पेढा? लग्न जमलेलाचा पेढा, गाडी घेतलेलाचा पेढा, पास झालेलाचा पेढा. नापास झाल्यावर कोण का वाटत नाही पेढ वाटायची एवढं हौस आहे तर. बरं आपण हे झालं दुसऱ्याला पेढा देऊन काय आहे का बाबा? आता बघा, पेढा खाल्ला ना, सगळ्यांनी खाल्ला ना बाबा, बस इकडं कळलं की बस झाला. पेढा आपण खातो, पेढा सार आहे आणि पेढ्याचं कवच काय आहे? आसार आहे का सार आहे? सार आहे. का सार आहे?
कारण पेड्याला कवच. हा म्हणजे आपल्या इकडे श्रोते मंडळी सज्जन आहेत म्हणायचं, ज्ञानी म्हणायचं. काही काही लोक म्हणते तुम्ही म्हणाल तसं कवच होतं तर होतं, असं पण असतं बाबा. पण पेड्याला कवच नाही. का तुमच्यात कुणी बघितलंय पेढा हातात ठेवला की असं कवच कवच काढते मग खातंय? नाही बाबा. हातात पेढा पडला की कोण बघतंय ना बघतंय तोपर्यंत पेढा गटम करून टाकतो आपण. का माहितीये का? पेढा पूर्णपणे सार आहे. पेढा पूर्णपणे सार आहे. आता ऐका, आता इथनं पुढे लक्ष देणं ऐका. पेढा पूर्णपणे सार आहे म्हणून फक्त गोड लागतो. पेढा पूर्णपणे सार आहे म्हणून फक्त गोड लागतो. माझ्या भगवंताचं नाम साराचं सार 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 विठोबा नाम तुझे सार विठोबा नाम तुझे सार विठोबा नाम तुझे सार 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 विठोबा नाम तुझे तुझे विठोबा नाम तुझे एक मात्र सार 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 विठोबा नाम तुझे सार. भगवंताचं एक मात्र नाम असं जे साराचंही सार आहे म्हणून ऐका. पेढा फक्त गोड लागतो. माझ्या भगवंताचं नाम साराचंही सार असल्यामुळे ते अमृतापेक्षा गोड लागतं. नवे नवे अमृताला सुद्धा फिकं पाडतं एवढं गोड नाम आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे. अमृतापेक्षा काय गोड आहे? नाम गोड आहे. आणि का एवढं गोड आहे की नामामध्ये एवढं सामर्थ्य. नाम काय करत आहे का? नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे भगवंताचं नाम साराचं सार आहे म्हणून त्याचा विचार करा. उठाउठी विचार करा. ते नाम कंठाशी करा. अभंगाचं प्रथम चरण. सारा सारा विचार करा उठा मोठी. सारा सारे विचार करा उठा मोठी. नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे, नाम धरा कंठी विठोबाचे. दयाच्या
तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट तयाच्या चिंतने निर्सेल संकट झालं झटकं देऊ नको आम्हाला जगायचं अजून लय दिवस बघा म्हणून सारा विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाज भगवंताचं नाम कंठाशी धरायचंय आणि त्या नामाचा विचार उठाउठी करायचा आज फार कशावर भर न देता विचारावर भर आपल्याला द्यायचा आहे कारण मनुष्याच्या जीवनात विचार फार महत्वाचा आहे फार महत्वाचा एवढा विचार चुकला आयुष्याची बर्बादी आणि एवढा विचार बरोबर आला तर आयुष्य स्वर्गाहून सुंदर आहे माणसाचे विचार चांगले असले पाहिजे सांगू तुम्हाला माणसाने कपड्याने फाटकं राहावं विचाराने नाही माणसाने कपड्याने मळकं राहावं विचारानं नाही बरं का म्हणून माणसाच्या कपड्यावर नाही जायचं माणसाच्या विचारावर जायचं एकाचे विचार असे असतात आपल्याला जगण्याची प्रेरणा देऊन जातात विचार फार महत्वाचे म्हणून माणसाने प्रत्येक गोष्टीचा विचार हा केला पाहिजे एकादशी नातं जोडताना एकादशी नातं तोडताना कारण एकादशी नातं जर जोडलं काही लोक फायद्यापुरतं गोड बोलतात राम राम आणि एकादशी नातं तोडलं तर परत पश्चाताप आपल्याला होतो कारण याच्यासारखा माणूस आयुष्यात आपल्याला परत भेटणार नाही प्रत्येक गोष्टीचा विचार चुकल्यानंतर काय होतं लय लांबचं उदाहरण मी तुम्हाला देणार नाही साधं सोपं सप्ताह चालू आहे म्हटलं तर सांगणं गरजेचं म्हणून सांगेल पुढे जाईल ऐका विचार चुकला तर काय होतं आणि विचार बरोबर आला तर काय होतं पटकन आपल्याला उदाहरण द्यायचंय सुंदर असं ऐका एक साध्वी स्त्री होती रात्रंदिवस देवाचं भजन करायची सुंदर भजन करायची साध्वी स्त्री होती पुरुषांनी ब्रह्मचारी राहणं पुरुषांनी साधू बनणं ठीक आहे साहजिक आहे पण स्त्रीने साधुत्व घेणं फार कठीण आहे स्त्रीच्या जीवनामध्ये साध्वी होणं त्याच्या येऊन अवघड असं काहीच नाही बाबा कारण की साध्वी स्त्रीने होणं फार कठीण आहे पण त्या स्त्रीने ठरवलं कारण लहानपणापासून देवाचं नाम कानावरती पडलं रात्रंदिवस भजन करायचे रामकृष्ण हरी जय जय 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणून सुंदर भजन करा रात्रंदिवस भजन जन्मल्यापासून जसं तिला समजायला लागलं कळायला लागलं त्या क्षणापासून तिने परपुरुषाला स्पर्श सुद्धा टाळला स्पर्श सुद्धा केला नाही नवे सावली सुद्धा अंगावर पडू घेतली नाही पण तिने विचार केला आपण स्त्री जातीच आहोत मग यदा कदाचित झालंच काही आणि पुरुषाचा स्पर्श झाला तर आपलं साधुत्व भंग होईल मग काय करायचं म्हणून गावाच्या बाहेर डोंगर होतं डोंगरामध्ये स्वतःची गुहा बनवली आश्रम बनवलं आणि तिथं ती साध्वी स्त्री राहायला लागली आता तिला आरतुरं करणं आपलं पाप आहे पण ऐका ती साध्वी व्यक्ती तिथं राहत असताना आता रात्रंदिवस तिचं भजन चालू आहे अशी फुलं तोडायला गेली ना रामकृष्ण हरी श्री हरी माधवा पांडुरंग हरी वासुदेव हरी सगळ्या देवाची जेवढी तिला नावं येतात सगळी नावं घ्यायची रात्रंदिवस ती एक क्षण असा नाही की देवाचं नाव घेतलं नाही कारण उठता बैसता हरी बोला खाता हरी बोला साधू संतांनी सांगितलं फक्त शिंकण जांभळी आली तरच आमचं नाम बंद होतंय नाहीतर असं बंद होत नाही शिंक जांभळी आली तरच बघा मग काय त्यांची साधना असेल इथं आम्हाला कीर्तनात बसलं तर टाळी वाजू वाटणं आणि त्यांचा रात्रंदिवस बंद नाही म्हणलं विचार करा काय साधना ओ बाबा रात्रंदिवस भजन करणारी ती स्त्री रात्रंदिवस भजन साधुत्व तिने स्वीकारलं आता वय झालं होतं वयाच्या मानाने
आजारी पडली. पण तिचं साधुत्वाचं तप एवढं मोठं होतं, एवढं दाट होतं की तिने झाडांना स्पर्श केला. झाडं बोलायला लागायची, वेली बोलायला लागायच्या. हो, तिच्या सानिध्यात असणारी सगळी माणसं भजनामध्ये डोलायची. आणि झालं असं, वय झालं, वयामानाने ती आजारी पडली. पाहायला तिला कुणी नाही, एकटीच ती माय तिथं तिच्या आश्रमामध्ये राहत होती. आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर झालं असं की आता आजारी पडली, 2 दिवस जागेवर पडू नये, पण पोटा पाण्यास तर बघावं लागतं. पण तिच्या मागं पुढं पाहणारं कुणी नाही, एकटी राहणारी. आता विचार केला काय करावं काय करावं. मग म्हणे आता नाही लाज आहे, आपल्याला बरं व्हावं लागेल, आपल्या पोटा पाण्यापुरतं करण्यापुरतं तरी. म्हणून तिने गावातल्या वैद्यबुवांना निरोप पाठवला. गावातल्या वैद्यबुवांना बोलून आणलं. गावातले वैद्यबुवा आले. आल्यानंतर गावातल्या बुवांनी, त्या वैद्यबुवांनी लांबूनच पाहिलं. म्हणे माय आजारी आहात? हो म्हणे मला आजारी आहे. आजारी आहे म्हटलं ठीक आहे म्हणे, मी तपासतो तुम्हाला. आताचे डॉक्टर तसे अगोदर वैद्यबुवा होते. तर वैद्यबुवा तपासण्या करता आले आणि आल्यानंतर त्यांना चेक करायचं होतं. तेव्हा त्या साध्वी स्त्रीचा हातामध्ये घेतला. साध्वी स्त्रीचा हातामध्ये घेतला आणि जसा साध्वी स्त्रीचा हातामध्ये घेतला तसं त्या साध्वी स्त्रीला परपुरुषाचा स्पर्श झाला. आता ज्या क्षणापासून तिला समजत होतं, कळत होतं, त्या क्षणापासून तिने परपुरुषाची सावली सुद्धा अंगावर पडू दिली नाही. एवढी दाट तपस्या केली आणि आता मात्र परपुरुषाचा डायरेक्ट स्पर्श तिला होतो. मनामध्ये भावनांचं उधाण आलं बाबा. मनामध्ये नको ते विचार यायला लागले, नको ते विचार. आणि तिने विचार केला, अरे अरे म्हणे जीवनाचं वाटोळं केलं आपण. का? साधूपणामध्ये आयुष्य घालवलं, आता आपलं माग पुढं बघणारं कुणी आहे का? त्या साध्वी स्त्रीने विचार काय केला ऐका, असाच एखादा पुरुष बघून जर लग्न केलं असतं, आता माझे 4-2 लेकरं झाली असते, 2 नातवंड आली असती आणि आज माझ्यासाठी पाहणार आहे सगळं काही असतं म्हणे. पण नाही, चूक झाली म्हणे आपली. मनामध्ये विचार आला काय, असाच एखादा बघितला असता आणि लग्न केलं असतं म्हणजे पुरुषाविषयी भावना तिच्या मनामध्ये निर्माण झाली. ऐका, विचार मनामध्ये निर्माण झाला की असा एखादा असता तर जीवन सफल झालं असतं. विचार मनामध्ये चालू होता. पण अतिशय बिकट तिची परिस्थिती होती, एवढी वाईट की तिला श्वास घेणंही कठीण होतं. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये तिला तो विचार सुचला आणि दुसऱ्या क्षणाला वैद्यबुवा नाडी चेक करतायत तोपर्यंतच तिने शेवटचा श्वास घेतला. ती जागेवर मृत्युमुखी पडली. आता संपली, तिचं कथा संपली. आता ऐका, ती मरून गेली, ती निघून गेली. पण झालं काय, ती मेल्यानंतर तिच्या मरताक्षणी किंवा त्या क्षणाला अखंड तिने जन्मापासून ते मरेपर्यंत काय केलं तर आपल्या साध्वीपणाचं तिने पालन केलं, साधुत्व तिने स्वीकारलं. पण शेवट मात्र एक विचार चुकला, म्हणून पुढचा जन्म तिला भेटला. पुण्यवान होती ती म्हणून पुढचा जन्म मनुष्याचा भेटला, स्त्रीचाच भेटला. पण शेवट एक विचार आला होता की असा एखादा पुरुषाविषयी भावना मनात निर्माण झाल्या होत्या. पण दुसरा जन्म माणसाचा भेटला, स्त्रीचाच भेटला. पण दुसऱ्या जन्मात तिला वेश्या व्हावं लागलं. काय व्हावं लागलं? वेश्या व्हावं लागलं. बघा, एवढा विचार चुकला, एवढा विचार. आयुष्यभर तप केलं, आयुष्यभर देवाची साधना केली, एवढ्या विचारानं माय गेली. आपला विचार बघा, शेरेवाडीकर, विचार आपण काय विचार करतो? आपल्याला खतरनाक विचार, आपल्यासारखे विचारच कोणाचे नाही. मी खरं सांगू, मी इकडं नाही नाव ठेवणार बरं का. इकडं 2 मिनिटात आलेले विचार लगेच निघून जाते, पण इकडं विचारांचंच भांडण लागतं. एवढं विचार खतरनाक आहे तिकडं. आता तुम्ही कीर्तनात बसलाय, पण तुम्ही शरीरानं कीर्तनात आहे, विचारानं मी पुढं आली पण पिंट्याचा पप्पा आल्या ते का नाहीत, तुमचं विचार हो. आणि काय लोक शरीरानंच कीर्तनात बसले ते, पण विचारानं विचार चपलेच करतात. उचलली तर कुणी, नेली तर कुणी, आणि साध्या सोप्या भाषेत हाणली तर कुणी. आणि बघा, लोकांचा विचार एवढं भयंकर आहे तो. 2 तास कीर्तन ऐकलेलं सगळं गेलं, चप्पल उचलली की कळली की पहिली शिवी कुणाला? महाराजाला. हा, द्या आम्हालाच द्या. लय अवघड आहे बाबा. म्हणून ह्यांचं सांगता येत ना हो. आम्हाला आताच अनुभव आला. मी बोलत नव्हते बरं का, उगं काय महिला मंडळाच्या नादी. हा म्हणा की जरा मग. हा बी नाही, नाही बी नाही, झालं का?
अहो हा काहीतरी म्हणावं. त्यांची मान हालती का नाही तेच कळना. तुम्ही पार्टी बदलताय बरं का. हा. मग लग्न झालं ना तुम्हाला अनुभव असेल. मग महाराजाची बायको असो नाहीतर आमदाराची असो, यांचे विचार. अहो लय लांबचं उदाहरण काय द्यायचं. आमचा पकवाजाच हिटले नाही. आमचे आता आणले नाहीत. कुठं पण जाऊ दे ते आमच्या सोबतच असते. पण आठवडाभर झालं तो आमच्या नादीच लागत नाही. नकोच म्हणे. पण त्याची बिचाराची काही चूक नाही. विचार सांगत्या तुम्हाला. महाराज एक 15 दिवसाखाली खालच्या भागामध्ये मंगळवेढा कर्नाटकच्या बाउंड्रीवरच गेलो होतो आम्ही. तिथं कीर्तनाला गेलो. सगळं नियोजन चांगलं. असे सागर महाराजांसारखी सिस्ते महाराजांसारखी अशी माणसं भेटली. माऊली मामांसारखी माणसं भेटली. काय गप्पा मारायचे ना करायचे बोलायचे. मनाला बसलो बाबा. मग वाटलं की हा 4-2 माणसं बसावं जरा. मग तिथं गेल्यानंतर सागर महाराजांसारखे तिथे महाराज होते. त्यांनी आम्हाला त्यांची खोली दिली. एक खोली त्यांची देऊनच टाकली. आता खोली दिल्यानंतर आम्ही खोलीमध्ये बसायला गेलो. आमच्या मृदुंगाचार्य म्हणजे महाराज तुम्ही आतमध्ये गप्पा मारा वगैरे काय करायचं करा. मी पकवाज वगैरे लावून घेतो. आवडतं घेतो म्हणे. आपल्याला लांब जायचंय. म्हणलं काय अजून माणसं जमली नाहीत काय नाही म्हणे. चला आतमध्ये बघू. जा लोक म्हणते कालवा करते. कुठं आहे रे महाराज. किती वेळ झाला येतोय का नाही. मग बघू म्हणलं. तोपर्यंत या. बिचारा येत नव्हतं. उगं कसं तरी बळ त्यांना आतमध्ये आणलं. आणि आतमध्ये गेल्यानंतर खोलीमध्ये आम्ही सगळे बसलो. मला खुर्ची टाकली. बाकीच्यांना बसायला वगैरे टाकलं. पकवाजा म्हणला 2 तास कीर्तना दम काढायचा. मग टेकूनच बसावं. पकवाजा टेकून बसला. ज्या महाराजांची खोली होती ती महाराजांची खोली होती त्यांच्या बायकोची. आणि बायकांना सवय असते. कपाळाला काय लावता बघा तुम्ही. कुंकू नसतं. आता काय असतं. टिकली. टिकली तर टिकली बया नाही तर हुकली. अशी त्या टिकलीची गत आहे. आणि टिकली वाया जाऊ नये म्हणून कुठं पण चिटकवती माय. कुठं पण बघा तुम्ही घरी गेल्यानंतर. ज्याच्या घरामध्ये जास्त बायका आहेत ना तिथं आपल्याला बघायला मिळतं. खिडक्याला टिकली, दरवाजाला टिकली, बाथरूम मध्ये टिकली, आरशाला टिकली. हा म्हणून कुंकावाल्या गेल्या. वा 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 जमत की. हा कुंकावाल्या गेल्या आता टिकली वाल्या आल्या. बाथरूम मधल्या भिंती सगळ्या सुवासिनी झाल्या. हा बाबा. ते झालं असं. पकवाजा आमचा टेकून बसला. जिथं टेकून बसला तिथं भिंतीला महाराजाच्या बायकोने टिकल्या चिटकवलेल्या अशा. त्यातली एक टिकली लागली पकवाजाच्या शर्टला. आता त्यात बिचाऱ्याची काय चूक होती. आमची चूक होती अजिबात नाही. आम्ही पण बघितलं नाही. हो बिचारा आला. कीर्तन वाजवलं. पाकिट घेतलं. आम्ही घरी आलो. आणि मला एक कळत नाही नेमकं राडा व्हायचा टायमालाच होतो बाबा. कधी पकवाजे काय करतो 2-3 कार्यक्रमाला शर्ट वापरतो नेहरू वापरतो. पण त्या दिवशी मात्र सकाळ धुवायला टाकला. नाही बघितला शर्ट धुवायला टाकला. नेहरू धुवायला टाकला. त्याच्या मंडळीत आमच्या आणि त्याच्या घरात फार असं अंतर नाही. फार जवळच. त्याच्या घरात बोललेलं आम्हाला ऐकू येतं. चुकून जर आमच्या इकडे आला तर आमच्या पकवाजाला सांग चल मी सांगितलंय म्हणून म्हणायचं नाही. बाबा बोललेलं सगळं ऐकू येतं. शर्ट धुवायला टाकला. नेहरू धुवायला टाकला. नेहरू धुवायला घेतल्यानंतर नेमकं माई साबण लावायला शर्टाला साबण लावायला तिने शर्ट बघितला. शर्टाला काय चिटकलेली तुम्हाला कसं माहित. हा मी सांगितलं. शर्टाला टिकली चिकटलेली बघितली बाबा. ही शर्ट आपटो म्हणायची. बुवा कीर्तनाला गेलता. बुवा कुठे गेलता. आमचं महाराज कीर्तनाला गेलत. आहे का नाही गणेश महाराज. तुमचं नाही ना होत असं बाबा. आपटू शर्ट फाडला. मग ती एकच म्हणायची बुवा नेमका कीर्तनालाच गेलता. विचार एवढा विचार तिच्या मना विकल्प आला. 10-15 दिवस झालं त्यांची भांडणं चालू आहे. ती महाराज म्हणते ते आमचं मृदंगाचार्य म्हणते महाराज तुम्ही आमच्या नादाला लागणार. जोपर्यंत नीट होत नाही तोपर्यंत इकडं बघूच नका. विचार आहे बरं का. म्हणून एवढा विचार बदलला जीवन बदलतं. मग आता मग अशीच सांगितलेलं उदाहरण तुम्ही काय म्हणताल. महाराज साध्वी स्त्री होती. देवाचं भजन करत होती. मग देवाचं भजन करून सुद्धा एवढं वाईट तिच्यासोबत झालं कसं. एका विचारानं. आता विचार चुकला म्हणून काय होतं हे सांगितलं. आता विचार बरोबर आला म्हणून काय होतं ते ऐका. तीच वेश्या
तिच्या ग्राहकाचं वाट बघत दरवाजात थांबली होती. आता माझा ग्राहक येईल, मग माझा ग्राहक येईल. शेजारणीच्या सगळ्या तिच्या मैत्रिणींना त्याचा ग्राहक भेटला. हिला ग्राहक भेटना म्हटल्यानंतर बाबा दरवाजात नाही फार वाट पाहिली. 1 तास 2 तास 3 तास 4 तास 5 तास दारामध्ये उभा राहिली. आणि 5 तासानंतर पायातनं मुंगी आल्या तिच्या. आकाशाकडे पाहिलं. आकाशाकडे पाहून ती म्हणाली, ए देवा, अरे बघ ना, देह दिला तू, आम्हाला इथं पाठवलं तू, पण मला नाही कळलं या देहाचं महत्व. अरे गेले 5 तास कोणा परक्या करता दारामध्ये उभा आहे रे. अरे या देहाच्या सुखा करता 5 तास दारामध्ये उभा आहे. काय मिळवलं याच्यातनं मी, काय मिळवलं? अरे आता कळून चुकतंय देवा. अरे एवढ्याच आतुरतेने, एवढ्याच तळमळतेने, एवढ्याच अंतकरणाने, एवढ्याच वेळ जर तुझी वाट बघितली असती ना देवा, तू मला दर्शन द्यायला आला असता, तू मला भेटायला आला असता देवा. नाही रे, नाही, चुकलं माझं, नाही कळलं आजपर्यंत देहाचं महत्व. अरे या देहाने देवाचं दास व्हायचं असतं, या देहानं वैष्णव व्हायचं असतं. मी वैश्य झाले रे देवा, काय अपराध माझा, बघ ना देवा. नाही मला आठवत पूर्वजन्मी कुठलं पाप केलं, नाही आठवत मला, पण देवा चुकलं. आजपर्यंत केलेले विचार माती मोल आहेत, चुकलं माझं. पण आता मी विचार करते देवा, आणि आता मी ठाम हे ठरवते की मला वेश्या नाही राहायचं, मला वैष्णव बनायचंय, मला वैष्णव बनायचंय, तुझा दास व्हायचंय देवा. आजपासून मी तुझा दास आहे, तू माझा देव आहे, मी तुझा भक्त आहे, मी तुझी भक्त आहे. आजपासून मला बाकी काही नको. आणि त्याच जाग्यावर ती तिथंच लोटांगण घालते की आतापासून विचार बदलून. आणि ती एवढ्या विचारात सामर्थ्य, एका क्षणात विचाराची पलटी झाली आणि वेश्याची वैष्णव बनली. गेल्या जन्मात ती साध्वी होती, परत वैश्या झाली. पण विचार बदलला की जगाचे विश्वाचे गुरु गुरुदेव दत्तात्रय तिच्या दारात तिला गुरु बनवण्याकरता गेले. ती म्हणजे पिंगला नावाची वेश्या. गुरुदेव दत्तात्रयांच्या 24 गुरुपैकी एक गुरु म्हणजे पिंगला नावाची वेश्या. मग विचार करा, गुरुदेव दत्तात्रय अहो ज्यांना अख्खं विश्व गुरु मानतं, त्या गुरुदेव दत्तात्रयांनी सुद्धा एका वेश्येला काय केलं, गुरु मानलं. गुरु का? कारण तिचे विचार पहिले गेल्या जन्मात विचाराने माती केली, पण या जन्मात भले तिचे विचार पहिल्यांदा चुकू द्या, पण एका क्षणात विचार बदलून देहाचं सोनं कसं करायचं हे तिला कळलं. म्हणून माझी ही गुरु आहे गुरुदेव दत्तात्रयांनी म्हणावं. विचारात एवढं सामर्थ्य बरं. मग गुरुदेव दत्तात्रय तुमच्या आमच्याकडे सुद्धा येतील, पण आपली विचार करायची क्षमता आहे का तशी? आपले विचार खतरनाक, मग अशी सांगितलं अनुभव. म्हणून माणसानं विचार करावा, उठाउठी करावा आणि नामाचा विचार करावा. वाईट करण्यापेक्षा इकडचे तिकडचे विचार करण्यापेक्षा नामाचा विचार करावा. नामाचा का करावा? कारण एक मात्र नाम असं आहे जे संकटातून आपल्याला तारू शकतं. अभंगाचं 2रं चरण. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल तराल दुर्घट भवसदो तराल दुर्घट भवसदो तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसि तराल दुर्घट भवसि तयाच्या चिंतने निरसेल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. त्याच्या चिंतनाने संकट नाहीसं होतं. त्याचं कारण आहे नामाचा महिमा फार दाट आहे बाबा. आपण शब्दातही वर्णन नाही करू शकत. कारण नामाने उद्धार होणारच, नवे नवे
तरणे तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. आणि नामाने तरणार आहे, आपला उद्धार होणार आहे. का माहिती आहे का? सगळ्यात मोठं नाम आहे, सगळ्यात मोठं. मग तुम्ही कुणाचंही नाव घेऊ शकता. आपलं जे दैवत आहे त्याचं नाव जरी घेतलं ना, काही लागत नाही देवाला नावाशिवाय, बाकी काहीच लागत नाही. तुम्ही पिंपळेश्वराचं वाकडेश्वराचं नाव घ्या, तुम्ही गुरुदेव दत्तात्रयांचं नाव घ्या, जे तुमचे दैवत आहे मनोभावे फक्त आपलं केलं पाहिजे आणि त्यांचं नाव घेतलं पाहिजे. एक वेळ तुम्हाला त्यांना पाहता नाही आलं तर घर बसल्या ठाईचं बैसोनी करा एक चित्त, पण भगवंताचं भजन करा. कारण नाम भगवंताचं असं आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ, नाम आहे गगनाहुनी वाढ, नाम आहे हे ज्ञानदेव मुसे निवृत्तीची ताड, ज्ञानदेव मुसे निवृत्तीची ताड, गगनाहुनी वाढ नाम आहे, गगनाहुनी वाढ नाम आहे. दान देवा मुसे निवृत्तीची ताड, दान देवा मुसे निवृत्तीची ताड, हो गगनाहुनी वाढ, हो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वा 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 वा, मला कौतुक करायची लय सवय बरं का बाबा, बरं का माऊली मामा. साक्षात माऊली आणि बाळकृष्ण कीर्तनात अवतरले हो. वा वा वा. जसं मी सिष्टीमाल्याचं कौतुक करते तसं मी गायकाचं सुद्धा करते. तुम्ही खोलीत भेटा, गाडीकडं नको, तुम्ही खोलीत भेटा. फार गुणी गायक आपल्याला लाभलेत, आधी करून असणारे. पहा बाबा, हे सहजासहजी नाही मिळत, ही नामाची साधना आहे म्हणून जमतं. आणि अजून सांगेल की आपण संकटावर मात करू शकतो, पण कसं आहे, नाम आपल्याकडे असलं पाहिजे. कारण बघा, लोक म्हणतात पैसे जवळ असलं पाहिजे वाईट काळात कामाला येतात. पैसे जवळ असावे वाईट काळात कामाला येतात, पण मी म्हणते नामचिंतन जवळ असावं, वाईट काळच येणार नाही. हे सामर्थ्य नामाचं आहे हो. नाम आपल्याकडे वाईट वेळ येऊच देत नाही. हे बघा, जरा आमची वारकरी किती सुखी आहेत का हो सागर महाराज, हाय ना? हा, तुम्ही सुखी तर आम्ही सुखी हो. हा, सुखी असलं पाहिजे माणसाने. आणि वारकरी संप्रदायासारखं दुसरीकडे कुठं सुख भेटणार नाही बाबा. हे फार सुखी आहेत लोक. ही सुखी दिसायला कशी का असेना, पण सुखी मात्र फार असतात बाबा. आणि हे सुख हे फक्त नाम साधनेने भेटणं, नाम साधनेचं तेज. आणि कीर्तनात माझं सांगणं आहे तुम्हाला, नुसतं कीर्तनकारांनी बोला आणि तुम्ही काही करू नये असं होऊ नये. तुम्ही पण टाळ्या वाजवत चला, तुम्ही पण भजन करत चला. त्याचं कारण आहे, कीर्तनात जे करतो ना आपण तर देवाला आवडतं. काही करा मग तुम्ही, पण देवाला आवडतं. म्हणजे डुलक्या मारू नका, देवाला आवडतं. पण देवाला आवडणारं कीर्तन आहे. आणि कीर्तनात देव येतो, कारण जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा राहतो देव. का सामर्थ्य आहे? कारण बघा, हे सगळं का मृदुंग कीर्तन, तुमच्या टाळ्या, तुम्ही टाळ्या वाजवायचं, तुम्ही भजन करायचं कारण आहे. हे पकवाज वाजवत आहेत, मृदुंग वाजवत आहेत, हे मंडळी टाळ वाजवत आहेत. या टाळातून, या पकवाजातून, या पेटीतून एक नाद उत्पन्न होतो आणि त्याला नाद ब्रह्म म्हणलं जातं. हा काय आहे? नाद ब्रह्म. नाद ब्रह्म. तुम्ही तोंडातनं जे भजन करणार आहे, मी जे सांगणार आहे, त्याला काय म्हटलं जातं? नाम ब्रह्म. हे नाद ब्रह्म आपण म्हणणार आहे, आपण देवाचं भजन करणार आहे, ते नाम ब्रह्मन ऐका. नाद ब्रह्म, नाम ब्रह्म एकत्र आलं की परब्रह्म प्रगट होतं. म्हणून कीर्तनात भजन करायचं असतं बरं का. आता थोडं जड जाईल काय काय लोकांना, पण कीर्तनात भजन करा, बाकी काही नका करू. वय वय ना वय गेलं तरी देवाचं भजन करत नाही, पण देवाचं भजन करा. कारण माझे भक्त गाती जेते नारदामी, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, परी तया पासी पांडवा मी हरपलो गी बसवा, जेथ नाम घोष बरबा करी तू असे. जिथं नाम घोष आहे, साक्षात भगवंत तिथं आहे.
आणि भगवंत आपल्याला सगळ्यातून तारायला मदत करतो न बरे भवसागरातून तारून येतो पण कधी मनोनी शरण जावे सर्व भावे देवासीन तो हा उत्तरील पार भव दुस्तरण नदीचा बाहेर काढतो पण त्याच्या करता आपल्याला त्याच्या नामाला धरून त्याच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे त्याच्यापर्यंत जाणं कारण भगवंतानेच गीतेमध्ये सांगितले तेषामहं समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मय्या वेशित चेतसा मी काढू शकतो बाहेर पण तुम्ही त्याच्याकरता माझ्याकडे या तरच मी संसाररूपी सागरातून तुम्हाला बाहेर काढेल मग त्याच्याकरता तुम्हा आम्हाला या सगळ्यातनं बाहेर निघण्याकरता काय करावं लागेल भगवंताचं नाम सर्वांनी अगदी प्रेमाने आनंदाने गोड असं भगवंताचं भजन करूया कारण जन्माला आल्यानंतर नियम एकच करायचा जन्म निया कोळी वाचे स्मरा राम धरी हाची नियम आणि तो नियम करायला आजपासून सुरुवात करू विठोबा रखुमाई एखादी इकडे आली का ना उठून आमचं काय ना आम्ही इकडच्या इकडे निघून तुम्हीच बसलाय तुमचं काही खरं नाही विठाल 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 म्हणून भगवंताच्या नामाला आपण धरलं पाहिजे कारण ऐका आपण भगवंताच्या नामाला धरलं की भगवंत आपल्याला धरतो कितीतरी उदाहरण आहेत बघा आता मारुतीरायाचं नाव श्रीरामानंतर श्रीरामांबरोबर घेतलं जातं का नामाचं सामर्थ्य माझ्या सकल साधू संतांचं नाम माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्यासोबत जोडलं जातं का नामाचं सामर्थ्य म्हणून नाम घ्यावं मग रामाचं नाम या ठिकाणी उल्लेख केला तुम्ही म्हणसाल महाराज आता आम्ही वाकडेश्वराला पिंपळेश्वराला मानायचं आम्ही गुरुदेव दत्तात्रेयांचं भजन करायचं का आम्ही रामाचं भजन करायचं का आम्ही विठ्ठलाचं भजन करायचं का आम्ही कृष्णाचं भजन करायचं आम्ही करायचं कोणाचं भजन हा प्रश्न आहे पण ऐका सांगू तुम्हाला भजन कुणाचंही करा ही रूप वेगळी आहेत तत्व एकच आहे ही रूप वेगळी आहेत तत्वानी सगळे देव एकच आहे म्हणून त्या एकाला जरी भजलं तरी ते त्यांना जाऊन कुणालाही भजलं तरी त्यांना जाऊन भेटणार म्हणून बघा भजन करायचंय रामाचं नाव घेतात का रामाच्या नामाने दगड तरली माणसं का तारायची नाही तो पण ही माणसं नामाला विसरली कबीर महाराजांना रडू येतं आणि कबीर महाराज म्हणतात अरे माणसांनो हा देह पुन्हा पुन्हा नाही भेटायचा भेटला ना तर घ्या रे देवाचं नाव पण माणसं नाव घेत नाहीत मग वाईट वाटतं कबीर महाराजांना आणि कबीर महाराज म्हणतात अब तुम कब स्मरोगे कब स्मरोगे अब तुम कब स्मरोगे अब तुम कब अब तुम कब स्मरोगे अब तुम कब करोगे दो दिन का मेहमान जीवरा दो दिन का मेहमान अब तुम कब स्मरोगे अब तुम कब स्मरोगे अब तुम कब स्मरोगे आणि म्हणून कधी घेणार आहे देवाचं आयुष्य गेलं लहानपणी घ्यायचं होतं खेळण्यात वेळ घालवला आता थोडं जागेवा बरं का शेरेवाडी कर आता जागेवा जरा आता विचार करा लहानपणी देवाचं नाव घ्यायचं खेळण्यात वेळ घालवला तरुणपणी देवाचं नाव घ्यायचं तरुणपणात ते बोलायची गरज नाही तुम्ही सगळे तरुण अवस्थेतनच पुढे आलाय बाबा तरुणपणामध्ये ती काय अंगामध्ये काय असते ती काय म्हणतात हा माझ्यासारखं कुणीच नाही मला कोणाची गरज पडती गरज नाही असं म्हणणं वेळ आली की सगळ्याला गरज पडते पण त्या अंगामध्ये असताना बा तरुणपणाचं त्याच्यामुळं काही सुचत नाही पण तरुणपणी देवाचं नाव घ्यायचं तरुणपणात गेलं आणि राहिलं काय म्हातारपण आणि म्हातारपणी देवाचं नाव घ्यायचं हात लट करते तोंडामध्ये आपल्या दात नाही देवाचं नाव घ्यायचं कसं मग तुम्ही म्हणताल महाराज मग घ्यायचंच नाही का घ्या ना पण त्याला एक लिमिट आहे त्याला एक वय आहे बघा आता इथं बसणाऱ्या माणसांना माझा प्रश्न आहे खरं उत्तर द्यायचं देवपूजा करता का तुम्ही करता का खरं बोला मावशा तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ आहे खोटं बोललं खोटं जर बोलला मला माहित आहे तुम्ही एकट्या आलेला शेजारणीला घेऊन आला ना
आणि कीर्तनात खोटं बोला तर उचकी देऊ देऊ मरत. म्हणून खरं सांगायचं. देवपूजा करता का? इकडं पुरुष मंडळी देवपूजा करता? कोण करतं देवपूजा? कोण? शास्त्रात असा नियम आहे, घरातल्या करत्या धरत्या पुरुषानं काय करावं? आम्ही नाही करत. देवपूजा कोणाकडे असते? आहे का नाही? खरं आहे का नाही? हा, तुम्ही देवपूजा करता, तुम्ही करत जा अधून मधून. आणि देवपूजा करत असताना बघा, आपण देवाची देवपूजा करतो. आता विचारलंय बरं का, सगळ्यांनी खरं सांगायचं. देवपूजा करत असता तरच माहित असेल तुम्हाला. देवपूजा करताना खऱ्याने पुरुष मंडळी देवपूजा. मग देवपूजा करताना आपण देवाला काय वाहतो? फुलं वाहतो. फुलं वाहतो ना. देवाला जी फुलं वाहतो, देवपूजा करत असताना आपण देवाला जी फुलं वाहतो, ती फुलं सुकलेली वाहतो का ताजी वाहतो? ताजी वाहतो का नाही? मग देवाच्या देवपूजेला ताजी फुलं चालतात. तसं देवाला अर्पण करायचं असेल तर ताज्या अवस्थेमध्ये अर्पण करा ना. संसारामध्ये पाक वाळून सुकून मुकून गेल्यावर आपला देव म्हणाल झालं बाबा, संपलं, निघा. कसं व्हायचं? पाक सगळं गेलं आता बाबा. अहो काय सांगायचो, काय काय माणसं लय डेंजर. अशी मावशी तो का ती मावशी आहे का नाही, अशीच मावशी होती व कालताकडच्या भागात कीर्तनाला गेल्यावर माझ्याकडे आली. महाराज मला माळच घालायची आता. म्हणलं डायरेक्ट अचानकच कसं काय मनात आलं? नाही मला तुमचं कीर्तन लयच आवडलं महाराज, तुमचा मुक्का की वाटत होता, पण आता मनात ठरवलं तुमच्याकडनं माळच घालायची. काय म्हणे मावशी? तुमच्यासारखीच होती बघा आजी, चष्मावाली आजी तुमच्यासारखीच होती. हो अशा गालावून हात फिरवायची, ओ पाठीवून हात फिरवायची, लई मया करायची. पण मला वाटायला लागलं की बाबा समाज एवढा कधीपासून सुधारला की सांगोस तर माळ घालायचं तर असं झालं कसं? मावशीला म्हणलं खरं सांगा, कशामुळं तुम्हाला माळ घालायची? ती म्हणे मावशी काय म्हणली माहितीये का, आता चावना म्हणून आता काय घालायची. म्हणजे आता संपलं का? हो शेरेवाडीकर, मी दुसऱ्याचं नाही सांगत, तुमचंच असतं पण दुसऱ्या मानून सांगायचं असतं. हे आपलं आहे. मग मला काय वाटतं, केलं तर नीट करावं. एवढा सुंदर देह दिला ना, कशा करता दिला हे जाणून घ्या. अजून वेळ गेलेली नाही, वेळ हातामध्ये आहे. आता तरी पुढे हाचे उपदेश नका करू नाश. कारण जर काहीच नाही केलं तर नाही तरी गेला नाही तरी गेला
उद्धार अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे कोठी कुळीचे पुनीत तुका म्हणे कोठी कुळीचे पुनीत हे तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे तयाच्या चिंतने दिसेल संकट तयाच्या चिंतने दिसेल संकट तराल दुर्घटा भव सिंधू तराल तराल हे तराल तराल दुर्घटा हे भव सिंधू हे भव सिंधू तराल हे तराल 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 भव सिंधू तराल Bye.
पावले या ठिकाणी बघा माझ्या बुद्धीला माझ्या गुरुवर्यांपर्यंत जेवढं पोहोचलं तेवढं मी पुरेपूर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. माझ्या वाणीतून एखादा अपशब्द गेला असेल तर क्षमस्व. या ठिकाणी बघा आता चिंतनाला आपल्याला पूर्ण विराम द्यायचा आहे. टाइम टू टाइम आपल्याला कीर्तन करायचं होतं. थोडा अर्धा तास लेट चालू झाल्यामुळे अर्धा तास लेट सुटेल. पण तशी आपल्या इकडची माणसं फार गुणी आहेत. काय टवटवीत फुलं आहेत हो इकडची. हा तोंडा टवटवी चेहरा टवटवी असेल ना. अहो खरं सांगते तुम्ही नुसतं ह म्हणा 3 वाजेपर्यंत कीर्तन सोडलं तर बोला. तुम्ही नुसतं ह म्हणा. चालू द्या का महिला मंडळ. चालू द्या का आता कोण नाही म्हणतंय कोण ह म्हणतंय. मला पण कळतंय ह्याचा विचार करावा लागतो आहे का नाही. का उपास सोडून आला जेवण हा डबल जेवायचं असेल नाही का. मी फार वेळ घेणार नाही. या ठिकाणी माझ्या बुद्धीला जेवढं आलं मी तेवढं देण्याचा प्रयत्न केला. चिंतनाला पूर्ण विराम आपल्याला द्यायचा आहे. पण एक 5 मिनिटं मी तुमचे घेईल मोजून 5 मिनिटं जेवढं सांगणार आहे. भले कीर्तन विसरून जा माझं नाव विसरून जा मी कुठल्या गावचे विसरून जा पण 5 मिनिटं जेवढं सांगते लक्ष देऊ नये का. बस आपलं कीर्तन सार्थकी लागलं. काही घ्यायचं नाही आज कीर्तनात ऐका. माझे बाबा मला फार गोड सांगतात आयुष्यात आपल्याकडनं समाजाला काही देता नाही आलं तरी चालेल पण आपल्याकडनं एक जरी माणूस सुधारला ना आपलं कीर्तन करता सार्थक आहे गड्या थायडे. बाबा म्हणतात भले आपला अभंग न कळू दे आपल्या 2-4 ओव्या कमी पाठ असू दे आपल्या ओव्या न कळू दे आपले श्लोक ना कळू दे लोकांना आपलं सांगितलेलं उदाहरण ना कळू दे लोकांना पण 5 मिनिटं असं सांगायचं ना की लोकांच्या काळजात बसलं पाहिजे आणि स्वतःला बदलवण्याकरता लोकांनी वारंवार विचार केलाच पाहिजे. 5 मिनिटं सांगताय का. जीवनामध्ये सगळ्याला विसरा. आज गुरुदेव दत्तात्रेयांच्या समोर आहे. आपण पिंपळेश्वराच्या वाकडेश्वराच्या समोर आहे. तर आयुष्यात काय करा अथवा न करा कुणाच्या पाया पडा अथवा न पडा पण एक सांगेल ज्याला वाटतं जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय पुढे जायचंय त्याने फक्त आपल्या जन्मदात्या आई बापाच्या पाया पडा. जीवनात कधीच काही कमी पडणार नाही. हा आणि खरे देव म्हणजे माय बाप आहेत. मातृदेव भव पितृदेव भव हे मी माझ्या मनाचं नाही सांगत. साधू संत सांगतात माय बाप केवळ काशी तेने न जावे. आणि हेही वावगं वाटलं तर तुका म्हणे माय बापेन अवघी देवाचीच. पण आज नवल वाटतं बाबा परिस्थिती एवढी बिकट झाली. अरे कोणत्या महाराष्ट्रामध्ये राहतो आपण. साधू संतांनी शिकवलं आपल्याला काय आपल्या थोर पुरुषांनी शिकवलं आपल्याला काय आपण घेतोय काय. ही भूमी ती आहे इथं आई बापासाठी देवाला 28 युग उभं करण्याची प्रथा आहे आपली. देवाला सुद्धा उभा करतो आपण आणि त्याच महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमाची संख्या वाढावी हे नवल नाही का. हे शोकांतिका करण्यासारखी गोष्ट नाही का. हो वृद्धाश्रम वाढावी यात काय नवल आहे. आज लेकर एवढी वाईट निघाली एवढी भयंकर निघाली. बाकीच्याच सोडा हो जन्मदात्या आई बापाची किंमत ठेवायची असते. बस माझ्या कीर्तनात एवढं घ्या कारण आपल्या माईने ना रक्ताचं दूध करून आपल्याला पाजलंय. जीवनात सगळं विसरायचं. आईच्या दुधाचे उपकार नाही विसरायचे. आईच्या दुधाचे उपकार नाही विसरायचे. एवढं प्रेम करते आई आणि त्या आईचं सुद्धा म्हणणं असतं आपल्याला बाळ तू विसरू नको लढीवाळा आईचा लळा जिव्हाळा उपकार दुधाचे वाळा उपकार दुधाचे वाळा उपकार दुधाचे बाळा. सगळं विसरायचं माय आईला नाही विसरायचं. माझी तेवढ्या महिला मंडळ आहेत ना खरं सांगू तुमची आई माहेरात आहे ना तोपर्यंत तुमचं माहेर आहे तुमचं प्रेम आहे सगळं आहे तुमच्यासाठी. पण आईच गेली तर सगळं संपलं म्हणायचं. लोकांना त्या आईची किंमत कळत नाही हो. आज समाजात एवढे वाईट प्रकार पाहायला भेटतात. वाईट वाटतं की कीर्तन केल्यानंतर खरंच समाज सुधारतोय का. ही कीर्तनात हसतमुख बसणारी माणसं घरी गेल्यानंतर उशीमध्ये तोंड घालून रडतात का. महाराजांनी सांगितलं ते बरोबर आहे का. आपली लेकरं नाहीत आपल्याला सांभाळणारी. तेव्हा वाईट वाटतं बाबा खरंच आपल्या कीर्तनाने समाज सुधारतो का. म्हणून एक सांगायचं कडे माय बापाची सेवा करा. आज एवढं वाईट प्रकार आले जे आईबापांनी घडवलं ते आईबापा लोक एवढं वाईट दिवस आणले लोकांनी. आमच्या शेजारचा प्रसंग बाबा ती म्हातारी आईचं वय झालं होतं गुडघ्याने रांगते वय झालं म्हणून
वय झालं म्हणल्यानंतर थोडीशी बुद्धी काम द्यायचं बंद करते. त्या गुडघ्याने रांगत कुठेही जातात, रस्त्यावर जा, कुठे गायगुराच्या गोट्यात जा. म्हणून लेकरांनी काय केलं, गायगुराच्या गोट्याच्या बाजूला छपराचं त्यांचं जुनं घर होतं. त्या जुन्या घरात म्हाताऱ्या आईला ठेवलं. 2 लेकरं, काही कमी नाही, काचेचे बंगले त्यांचे, आणि छपराच्या खोलीत आईला ठेवलं. अरे ठेवलं इथपर्यंत नवल नाही, साखळीने बांधून ठेवलं. माय आईला साखळीने बांधून ठेवलं. तुम्ही सांगा, आपण लहान होतो तेव्हा आपण सुद्धा गुडघ्यानीच रांगत होतो, आपण कुठेही जात होतो. खरं सांगायचं माय, त्या क्षणी आपण कुठेही जात होतो, गुडघ्याने रांगत होतो, काही करत होतो. आपल्या माईने आपल्याला साखळीने बांधलं का? आपण आपल्या माय बापाला अशी वागणूक का देतो गड्या? साखळीने बांधलं, अरे बांधू द्या ना, तिथपर्यंतही काही नवल नाही. आई बाहेर जाते कुठेही काय करते म्हणून त्याशी कडी लावून ठेवायची. कडी म्हातारीने बाहेर जाऊ नये. त्या आईला सुद्धा वाटत असेल कडे, ही लेकरं ज्याला मला घालून कुस पवित्र झाली माझी. आईला सुद्धा वाटत असेल बाबा. आणि एवढी वाईट परिस्थिती, अरे काय हालत केली, कुत्र्याच्या वरची अवस्था आपण मायबापाची केली. बोलू नये बरं का असले शब्द कीर्तनात, पण वाईट वाटतं. त्या माईला असे बाहेर ताट ठेवायचे, दरवाजाच्या बाहेर कडी वाजवायचे, येऊन खा नाही तर ना खा. काय आईच्या काळजाला वाटत असेल, या लेकरांना घडवलंय आपण, काय वाटत असेल आईच्या काळजाला. 2 दिवस म्हातारीने दारातली भाकरी खाल्ली नाही. सुनांना वाटलं म्हातारीला गर्व चढलाय, नाही खात तर नाही खात, आपण पण नाही द्यायचं. मोठ्या पोरांनी विचारलं, का ग काय झालं? काही नाही म्हणे, 2 दिवस झालं तुमची आई भाकरीच खाणार, नाही खात, नाही खात तर नाही खात म्हणे, नाही मी पण नाही ठेवत. पोरांनी सांगितलं, अगं हो, कशी जरी असली तर माझी आई आहे गड्या. मला बाग गेल्यापासून त्या आईने रक्ताचं पाणी केलंय मला घडवण्याकरता. हो माहिती आहे तिचं वय झालंय, पण अगं पोटा पाण्यास तरी बघा तिच्या. नाही म्हणे, नाही गेलो 2 दिवस झालं, नाही खात तर म्हणून काही गेलोच नाही. हा गेला, कडी वाजवली. आई काही याचा दिसना म्हणून कडी उघडली, दरवाजा उघडला. ज्या आईने जन्म दिला ना, त्या आई मृत्युमुखी पडली होती आणि तिच्या शरीराला मुंग्याने खाल्ले होतं. सगळ्या अंगांना मुंग्या होत्या. तुम्ही सांगा, त्या आईचा आत्मा तरी सुखानं जाईल का? आत्मा तरी सुखानं जाईल का? आत्मा सुद्धा श्राप देत असेल की या लेकरापायी, अरे या देहाचा कधी विचार केला नाही, पोटाचा कधी विचार केला नाही, स्वतःचा कधी विचार केला नाही, स्वतःची झोप मारली, भूक मारली या लेकरांकरता. आणि या लेकरांना साधं माझं 2 टाइमाचं जेवण, 2 घास सुद्धा देता नाही आली. नवल वाटतं बाबा. आता ती माई नाही ती माई. तेव्हा माईच्या नावाने प्रत्येक मासिकाला गुलाबजामनाचं जेवण देते. कमी नाहीत म्हणतात आम्हाला, आम्ही देणार. प्रत्येक मासिकाला गुलाबजामनाचं. अहो ताटात जागा मावत नाही, आम्हीच मासिक करतोय. मासिकाला भजन आम्हीच करतोय, सत्य परिस्थिती आहे. भजनाला सुद्धा आम्ही जातोय, ताटामध्ये पदार्थ मावत नाही तेवढे पदार्थ आणतात. ते खाताना आम्हाला वाईट वाटतं का? या माईला जिथं असताना एवढंच कधी चारलं नाही, मेल्यानंतर त्याच्या नावानंच चारता होय रे. भेटायचं आशाने देव, पावायचं आशाने देव. म्हणून एकच सांगते गड्या, ज्याच्या घरातले मायबाप सुखी नाही, तुम्ही किती देव करा आणि किती देवाला नवस करा, देव तुम्हाला कधी पावणार नाही. पण ज्याच्या दारातले मायबाप सुखी आहेत ना, खरं सांगते, तुमच्याकडे 1 रुपया नसू द्या, बंगला गाडी, अरे काही नसू द्या आपल्याकडं, पण आपल्या दारातले मायबाप सुखी असतील ना, तर आपल्यासारखा श्रीमंत माणूस या जगामध्ये नाही. श्रीमंत माणूस नाही. आणि हे घ्या जरा, काय आपला महाराष्ट्र सांगतो, आपले साधू संत काय सांगतात. म्हणून जीवनात काय नका करू माय, माझ्या कीर्तनातनं एवढं घेऊन जा, मायबापाची सेवा करा, काहीच कमी पडणार नाही. आणि मी जाता जाता एक म्हणेन, त्या मायबापाची सेवा करण्याकरता आज लेकरं ही तशी असावीत. लेकरं फार विचित्र निघाली आणि त्याला कारणीभूत सुद्धा आपण आहोत. लेकरू पोटात असलं की आपण स्वप्न बघतो, आपलं लेकरू ह्या पिक्चरच्या नटासारखं असावं, असं असावं, तसं असावं. अरे पण लेकरू पोटात असताना वाचाना शिवचरित्र, वाचाना ज्ञानेश्वरी, वाचाना हरिपाठ, वाचाना गुरुचरित्र. का गुरुदेव दत्तात्रय पोटाला येणार नाहीत? का ज्ञानोबराय पोटाला येणार नाहीत? का छत्रपती शिवाजी महाराज पोटाला येणार नाहीत? हो अहो येतील, पण आम्ही वाचत नाही, आम्ही आमच्या लेकरांना ते देत नाही. माय तुमच्या लेकराला कळायला लागलं, ते चालायला लागलं, एखादी गोष्ट मागायला लागलं ना, ज्ञानेश्वरी त्याच्या हातात द्या, लेकराच्या जीवनाचं कल्याण होईल. लेकराने काय तुम्हाला मागितलं तर शिवचरित्र त्याच्या हातात द्या आणि त्याला सांगा, परस्त्री माते समान असते, आपल्या राजाने काय केलं ना आपण काय करायचं. खरं सांगू, हे जर आपण आपल्या लेकरांना शिकवलं
हे जर आपल्या लेकरांना शिकवलं तर स्त्रियांवरती अत्याचार होणाऱ्या घटनाच ऐकू येणार नाहीत. आपण जर लेकरांना शिकवलं तर मग आपण घडवू शकतो ना, आपण बिघडवू शकतो. आपण ठरवायचं टाळ घेऊन पोराला कीर्तनात उभा करायचं का डीजे पुढं नाचवायचं. कोणाच्या हाती आहे? शेरेवाडी कर कोणाच्या हाती आहे? तुमच्या हाती आहे ना. म्हणून लेकरं कशी असावी? अरे लेकरं असावी आईच्या शब्दा करता. आई सांगावं बाळराजे आपल्याला स्वराज्य निर्माण करायचंय, मला राजा हवाय. बायका नाचवणारा नाही, बायका वाचवणारा, प्रत्येक स्त्रीला माता आई बहिणी मानणारा. मला राजा हवाय. राजे आयुष्यात फक्त एवढं मिळवायचं, असं स्वराज्य निर्माण करायचं की त्या स्वराज्यामध्ये ताट मानेने प्रत्येकाला जगता यावं. हे फक्त आई साहेबाच्या कानावरती बोल पडले बाबा. आणि त्या दिवशी त्या लेकरानं ठरवलं बस आपल्या आईसाठी स्वराज्य निर्माण करायचं, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. बाबा म्हणून जीवनात आदर्श अशा लोकांचा घ्या. काय एक एकाची ख्याती होती. आणि म्हणून मला म्हणायला आनंद वाटतो बाबा. गिरीशिखरी गिरिटा परी लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमीर हरा करजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमीर हरा करजा शिवाजी राजा. तिमीर हरा करजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमीर हरा करजा शिवाजी राजा. युगायुगांचा गडगंधार यवनचा करी करी सरदार. युगायुगांचा गडगंधार यवनचा करी करी सरदार. मराठा होऊन स्फूर्त, मराठा होऊन स्फूर्त, छातल्या शत्रूचा भुजा, छातल्या शत्रूचा भुजा. छत्रपती शिवाजी महाराज की. आता जरा जोरदार खणखणीत दणदणीत झालं पाहिजे. ज्या राजाने आपल्याला स्वाभिमानाने जगायला शिकवलं ना, त्याच्याकरता जोरदार खणखणीत दणदणीत सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की. आवाज येऊ द्या, आवाज आवाज. राजांना स्वाभिमान वाटावा आपल्यावरती. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. जय म्हणताना ना असं धर 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 झालं पाहिजे. लेट करंट आहे, करंट लवकर लागला पाहिजे बाबा. करंटाशिवाय म्हणून जरा असं खणखणीत दणदणी. जसं आपण छत्रपती शिवरायांचा घेतो, ज्यांच्या दरवाजात आपण बसलो त्यांचा सुद्धा जयघोष आपल्याला करायचा आहे. बरोबर? सगळ्यांनी जोरदार छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. पिंपळेश्वर वाकडेश्वर महाराज की. शेरेवाडीच्या नावानं सांग भलं. दमानी दमानी घ्या. तुम्ही म्हणसाल महाराज जाता जाता आमच्या गावाचंच चांगलं केलं. तुम्ही सांगा ज्या गावात एवढा उत्साह आहे, असलं सप्ताह आहे, असलं वादन आहे, असलं गायन आहे, त्या गावाच्या नावानं चांगलं का म्हणून येऊ. म्हणून फार सुंदर. उगवला तारा तिमीर हरा करजा शिवाजी राजा. 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 शिवाजी राजा करजा शिवाजी राजा. जाता जाता एक म्हणे मुलांना चांगले संस्कार द्या, छत्रपती शिवरायांसारखी घडवा, अशी घडवा. कीर्तनात टाळ घेऊन उभा राहणारी घडवा. आणि मी बास लागता काहीच म्हणणार नाही. बाकीचं फक्त एकच सांगायचंय. जसं मुलं असावी तशा मुली सुद्धा असाव्या. बेटी तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई सखुबाई जनाबाई कानोपात्रा राणी लक्ष्मीबाई सारखी मुलगी असावी. म्हणून वाटलं तर ज्ञानेश्वरी सारखी पण म्हणा, पण मुलगी असावी बरं का. मुलीशिवाय घराला शोभा नाही. आणि आता खरं सांगू का बाबा, फार अवघड परिस्थिती आली. आता मुली कमी आहेत ना, त्याच्यामुळं एक प्रकार असा घडतोय की आमच्या पोरांचे लग्नच लवकर होईनात. इकडली बारकी जरा जाऊ दे, इकडचं काही नाही. इथं बसलेले हात धरून कसे लाजले बघा. आता त्यांच्या विषयामध्ये हात घातलेले ना. कारण बाबा आता पोरीच भेटो ना. कारण पोरींच्या आयांच्या पोरीनं आपल्याला महत्व आहे म्हणून आपण कसंही नाही राहायचं गड्या. आपण कसंही नाही राहायचं. पण आजकाल पोरींनी स्वतःची किंमत अशी करून ठेवली आहे
बाबा लग्न तर जमत नाही, पोरींच्या डिमांड असल्या वाढलेत, हेच पाहिजे मला, तेच पाहिजे. पोरींचं काही नसतं, पोरगी ती पण म्हणेल, पण पोरगीची आई वा ग माय वा, काय सांगता येत नाही. माझा भाऊ हे नवरी बघण्याकरता, सका भाऊ नाही मावस भाऊ, नाही तर तुम्ही म्हणसाल तुम्ही फिरताय म्हणजे तुम्ही पण, तसं काय नाही. मावस भाऊ पोरगी पाहण्याकरता गेला आणि पोरगी करता गेल्यानंतर ती मला सांगत हसत हसत सांगत होता, म्हणे महाराज मुलगी पाहायला गेलो. म्हणलं बरं झालं ना. म्हणे महाराज काय सांगायचं, पोरीच्या दारात बसलो की पोरगी तडकन बाहेर आली आणि एकच म्हणली, पोराच्या दारात फॉर्च्युनर असेल तरच मी लग्न करणार, नाही तर मी लग्न करणार. मला 4 चाकी दारामध्ये गाडी पाहिजे, पोराच्या बंगला पाहिजे तरच मी लग्न. पोराच्या दारात काय पाहिजे नाही, किती चाकी, 4 चाकी पाहिजे. मग मी म्हणलं दादा ह्यात हसायसारखं काय रे, गंभीर हो ना, तुला घ्यावी लागल. म्हणे महाराज हसू याच्यासाठी येतंय, त्या पोरीला पाहिजे होती पोराच्या दारात 4 चाकी गाडी, फॉर्च्युनर, काय अपेक्षा पोरीची. मग मी तिच्या दारात वाकून बघितलं, तिच्या दारात होतं येड्या बाबळीचं झाड आणि तिला पोराकडनं काय पाहिजे, फॉर्च्युनर. किती अवघड आहे. आणि तिच्या घरामध्ये महाराज आम्हाला बसायला जागा पडली, मग का आपण अपेक्षा ठेवाव्यात हो, का अपेक्षा. म्हणून दादा हो, ह्यांच्या नादी लागायचं. तुमची बहीण म्हणून सांगते, यंदा तुम्हाला लग्न व्हावे असं वाटत, कसली का मिळणं, करून घ्या आपलं. आता पोरी भेटत नाही आणि लय अवघड झालं तर सरळ मामाच्या मागं लागायचं. भेटली तर भेटली मामाची, नाही तर पोर हसायला लागली तर मामाच बिना लग्नाचा आहे. मामाची पोरगी कुठनं मागता, मामाचं 45 वय झालं तरी नाही. फार अवघड आहे, पण याला आपण कारणीभूत आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट आपल्यापासून आहे, आपण सुधारलं पाहिजे. जाता जाता एक व्यसन करू नका आणि नाम साधनेत राहा, जीवनात काही कमी पडणार नाही. तुकाराम 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 मनापासून आभार. या ठिकाणी सर्वांनी गोड अशी साथ दिली. कीर्तनानंतर बराच वेळ झाला बरं का, पण पोटाचा विचार करावा लागतो. ज्यांच्यामुळे हे अन्नदान आपल्याला मिळालं, देवाच्या नावाने देवाच्या लेकरांना अन्नदान करणं अहो भाग्याची गोष्ट आहे. पण आजचे अन्नदाते त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आजचं सौजन्य ज्यांचं त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला आमचे सागर महाराज वाघ, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. सृष्टीमाले दादा, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. जाताना माझी भेट घ्या, माझ्या लक्षात आहे. मृदुंगाचार्य, गायनाचार्य, सर्व टाळकरी, पेटी मास्तर आणि आपले एकुलती एक पण सगळ्याला भारी असे चोपदार, सगळ्यासाठी एकदा उभा. आणि 10 पुरुष आले तर गप्प बसतात, पण 2 महिला सोबत आल्या तर शांत बसत नाही. पण माझ्यासारखे लेकराचं शांत बसून कीर्तन ऐकलं ग, म्हणून मायांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा, आणि आपले पुरुष मंडळी गुणाचे, तुमच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. या ठिकाणी दोन्हीच्या दोन्ही आपले विनेकरी बाबा, त्यांचे आभार. आधी करून या मंदिराचे सेवेकरी संपूर्ण असणारे मंडळी, आमचे विश्वजित दादा, आमचे ओम साई क्रिएशन, चैतन्य दादा, रोहित दादा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जोरदार वाजा असं जोरदार झालं, संपला. आणि सगळ्याच्या मनापासून आभार. या ठिकाणी झालेली सेवा साधू संतांच्यांनी, गुरुवर्य सुरबाबांच्यांनी सगळ्यासाठी टाळ्या वाजवल्या. मी काय मांजर मारलंय, अगं माय वाजवा की, म्हणून सुद्धा तुम्ही तसं करता. जरा जोरदार असं जोरदार. वा 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 वा, फार गुणाचं या ठिकाणी गाव आहे. आधी करून असणारे सर्व मंडळी, विश्वजित दादा निकम, त्यांचे अगदी मनापासून आभार. आधी करून संपूर्ण मंडळी, नजर चुकीने कुणाचं नाव राहिलं असेल क्षमस्व. या ठिकाणी झालेली सेवा साधू संतांच्या चरणी, पिंपळेश्वर वाकडेश्वर भगवंताच्या चरणी, गुरुदेव दत्तात्रयांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल